जेसीबी बुलडोजर फ्युचरमध्ये आलंच असं होणारच नाही. जर आलं तर त्या बुलडोजर समोर पहिला मी खाली पडलेला असेल. कर्ज काढून सोनं नाणं मोडून आपल्या चिल्या पिल्यासाठी छोटंसं युलाचा खोपा बांधलाय आणि खोपा जर इसकटण्याचं काम करतंय. माझं घर आणि त्यांचं घर हे माझं घर मला वाटतं, म्हणून मी सगळ्या लोकांना घेऊन माझा लढा चालूच राहील. यापुढेही चालूच राहणार आणि इथून पुढेही चालू राहणार. जोपर्यंत फरोप आराखडा प्रशासन डीपी पालिका प्रशासन रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत. नमस्कार, रिपब्लिकन आवाज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वाकड या ठिकाणी. आपण बघितलेच असेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच सुधारित विकास आराखडा सादर केलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब डोंगरे ज्या दिवसापासून विकास आराखडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेला आहे त्या दिवसापासून त्याला तीव्र विरोध आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊ. साहेब नमस्कार. नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपली लोक उपस्थित जाते. आपण सुरुवातीपासून त्याचा पाठपुरावा करताय, तर काय सांगाल पाठपुराव्याची रूपरेषा काय आहे? नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMRD यांच्या संयुक्त विद्यमानानं जो 14 तारखेला जो प्लॅन त्यांनी लॉन्चिंग केला आहे, फारूक आराखडा टाकलेला आहे. याच्यामध्ये सर्व नंबर 176, 77, 78, 79 या सर्व नंबरमधून जो नव्यानं टीपीचा टाउन प्लॅन टाकलेला आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे घरं जातात. ज्यावेळेस आम्हाला कळलं आहे त्या दिवसापासून सर्वसामान्य माणसाची झोप उडाली. तिथं प्रत्येक माणूस भयभीत झालेला आहे. यासाठी आम्ही रितसर 26 तारखेला या ठिकाणी जे रहिवासी यांच्या वतीनं जवळजवळ 30-35 याचिका प्लस आणखीन 100-200 असे 400,000 याचिका आम्ही दाखल केलेल्या आहेत, हरकती दाखल केलेल्या आहेत. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रिशोव रितसर घेतलेली आहे आणि 28 तारखेला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी पत्र व्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे नगररचना उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब यांना मी पत्र व्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रकांत दादा बावनकुळे साहेब यांनाही पत्र व्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे की सर्वसामान्य माणसाच्या घरावर डीपी लावू टाकू नका, हा तात्काळ रद्द करा. पारित करण्यापूर्वी याला आमची तीव्र हरकत आहे असं आमचं म्हणणं आहे. काँग्रेस बघायला गेले की लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त स्वतःचा विचार करताना दिसून येत आहेत, पण आपण स्वतःसाठी नाही तर सर्व वस्तीसाठी लढत आहात. म्हणजे ही एक जनभावना तुम्हाला कशी सुचली? साहेब, माझ्यासारखे हजारो लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. प्रत्येकजण या ठिकाणी एकदम गरीब परिस्थितीतून आलेला आहे. इथं कुठे मोठा तालीवर नाही, तर सर्वसामान्य कुटुंबातले प्रत्येक माणसाचं हातावरचं पोट आहे. माझ्यासारखे जी जनता आहे यांनी कुठलं कर्ज काढून सोनं नाणं मोडून आपल्या चिल्या पिल्यासाठी छोटंसं युलाचा खोपा बांधलाय आणि खोपा जर इसकटण्याचं काम करतंय. माझं घर आणि त्यांचं घर हे माझं घर मला वाटतं, म्हणून मी सगळ्या लोकांना घेऊन माझा लढा चालूच राहील. यापुढेही चालूच राहणार आणि इथून पुढेही चालू राहणार. जोपर्यंत फरोप आराखडा प्रशासन डीपी पालिका प्रशासन रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरशेठ जगताप देखील आपल्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांनी देखील काय आश्वासन दिले तुम्हाला? या शहराचे जे आमदार आदरणीय शंकरशेठ जगताप यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं कोणतंही घराचं नुकसान होणार नाही. जो प्रारूप जो आराखडा टाकलेला आहे म्हणजे सर्व नंबर 77 असेल, 78 असेल, 79, 80 या भागातून नव्यानं जाणारा जो डीपी आहे याला आम्ही रद्द करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणि ह्यासाठी बहुसंख्येनं हजारो महिला भाऊ बहीण या ठिकाणी उपस्थित होते. वरून पाऊस पडत होता, म्हणून मला म्हणावं असं होतं, वादळ वारा तुफान गारा मुळीन आमासिवे सूरसैनिक या शोभाचे आम्ही त्या तुफानातले दिवे असं नक्कीच वाटतं. वाऱ्या पावसाला आम्ही घाबरणारे माणसं नाहीत. आमच्या घराचा प्रश्न आहे, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्या चिल्या पिल्याचा प्रश्न आहे. ही न्यायाने लढाई आम्ही लढूच, पण हा डीपी नक्कीच हाणून पडू असं आमदारने आश्वासन दिले. आणि त्या प्रत्येक रहिवासींचं तळमळीचं एकच मागणं आहे की हा डीपी तात्काळ रद्द करा, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सोडू असं नक्कीच मी या सगळ्याच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. डीपी आराखडा टाकण्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं? सर, सगळ्यात महत्त्वाचं गेली मी महसूलमध्ये काम करत असताना कलम 1966, 26 अन्वय 1 या कलमांतर्गत आपण हरकती घेऊ शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आमचा जो एरिया आहे हाय पोटेन्शियल आहे आणि वाकड हा सोन्याचे भाव आलेले म्हणजे करोड रुपयांचा रेट आल्यामुळं आमच्या जागेतून रस्ता टाकायचा, रस्ता टाकून लोकांना भयभीत करायचं, लोक खाली करायचे आणि इतर जागा एकरमधली जागा कलेक्ट करायची आणि कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालायची. हा नक्कीच याच्या मागचं षडयंत्र असं मला वाटतं. कारण या क्षेत्रामध्ये काम करत असणारे माझे जे अनुभव आहेत, इथं 24 मीटर असल्या कारणानं इथं 4चा EPC भेटणार. 4चा EPC म्हणजे एका गुंठ्याला 4,000 बांधकाम भेटणार. आणि इथं जर एकराच जमीन आहे, जवळजवळ 8-10 एकर एरिया मोडतो. 8-10 एकरमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर कमीत कमी हजारो कोटीची मालमत्ता यांच्या घशात जाईल. मग मला सांगा तुम्ही, हजारो कोटी यांना चालतील का आमचा आसवाळ यांना चालणार आहेत? नक्कीच हे आमचा विचार करावा अशी तळमळीची विनंती आहे. हा लढा लढत असताना
परिसरामधले रहिवासी असतील किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, तुम्ही सर्व एकत्र येऊन एक समिती गठीत करून हा न्यायालयीन लढा पुढे सुरू ठेवणार आहात का? 100% जर हा पारुप अडकला जर रद्द नाही झाला तर आम्ही सगळ्याच्या वतीने एक समिती, घर बचाव समिती आम्ही एक नेमू. त्याच्यावर सगळ्या लोकांना सभासद करून यांच्या वतीनं कोर्टामध्ये जनहित दाखल करू, पालिका ज्या पद्धतीने शासनाच्या विरोधात पण दाखल करू आणि न्यायालयीन लढा आम्ही लढत राहू. त्यासाठी आम्ही लिगली ॲडवायझर ज्याच्यामधले नामवंत आहेत त्यांना आम्ही पाचारण करू. तुमच्यासारखे मीडियाचे लोक आहेत ते आमच्यावरती घेऊन नक्कीच आम्हाला आमच्या घर वाचवण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. ठीक आहे, रावसाहेब आमच्यासाठी खूप चांगलं करतोय. रावसाहेब जो करतोय ती धडपड करतोय ते नक्कीच त्याच्या मनासारखी होईल अशी लोकांमध्ये एक जनभावना तयार झाली. साहेब हे त्यांचं प्रेम म्हणावं लागेल, कारण माझ्या पद्धतीने 100% मला जे वाटतं ते मी करतो, तन मन धनाने करतो आणि मी कुठल्याही माणसावरती कुठल्याही रहिवाशी अन्याय होऊ देणार नाही. आधी जर काही गोष्टी झाल्या असतं मी त्याला पूर्णपणे समोर जाईल. आधी माझ्यावरती हात टाका, नंतर रहिवाशीवरती टाका. जर JCB बुलडोजर जर फ्युचरमध्ये आलंच असं होणारच नाही, जर आलं तर त्या बुलडोजर समोर पहिला मी खाली पडलेला असेल ही नक्कीच माझी भावना आहे. आणि कुणाच्या घराला जाण्याच्या आधी पहिलं माझं पडा नंतर तर तोडा अशी भावना माझी नक्कीच असणार आहे. तर एकीकडे बघायला कुठलीही न्यायालयीन लढाई असेल किंवा कुठल्याही लिगल गोष्टी तुम्हाला मोर्चे आंदोलन करायचे असतील, पत्रकार करायचे, प्रत्येक गोष्टीसाठी एक आर्थिक पाठबळ लागत असतं. पण आता सर्व परिसरातील रहिवासी हे भीतीच्या वातावरणामध्ये पसरले आणि या सर्व गोष्टीसाठी आर्थिक पाठबळ देखील तुम्हाला लागणार. मग त्याची तडजोड कशी करणार तुम्ही? साहेब माझ्या पत्नी जेवढं होतील तेवढं मी माझ्या लेवलला करतोय. ज्या दिवशी मला वाटेल की मला त्यांची मदत लागणार आहे नक्कीच मी त्यांना पाचारण करेल. पण सध्या तर मला असं वाटत नाही की त्यांना मी काय आर्थिक मला द्यावं किंवा या संघटनेसाठी द्यावं, मला बिलकुल काय वाटत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये न्यायीन लढा मला लढावा लागला तर त्यासाठी आम्ही नक्कीच विचार करू असं मला वाटतं. आताच आपण रावसाहेब डोंगरे यांच्याकडला जो DP प्लॅन रद्द व्हावा त्यासाठी त्यांची जी धडपड चालू आहे त्याच्याबाबत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जर DP प्लॅन रद्द नाही केला तर पुढची रूपरेषा देखील त्यांनी एकदम आक्रमक भूमिका घेण्याचे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.